Hello students, Maths 1, Chapter 4, Financial Planning. Today we are going to learn Practice Set 4.1, example number 1 to 4. So, example number 1, Pawan Medicals supplies medicines. On some medicines, the rate of GST is 12%. Then, what is the rate of CGST and HGST? उदाहरणाचा अर्थ काय बघा. पावन मेडिकलमध्ये दुकानातील त्या औषधांवर GSTचा रेट आहे 12%. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे CGST आणि HGSTचा रेट. उदाहरण अतिशय सोपं आहे बघा. सोल्युशन इज रेट ऑफ GST is equal to 12%. We know that rate of CGST equal to rate of SGST. So the rate of CGST is equal to rate of GST upon 2. रेट ऑफ GST किती आहे बघा 12% अपॉन 2 दॅट इज 6%. अँड रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ HGST. देअरफॉर रेट ऑफ CGST equal to rate of SGST is equal to 6%. बघा उदाहरण अतिशय सोपं आहे. या ठिकाणी CGSTचा जेवढा रेट आहे तेवढाच HGSTचा असतो आणि हे दोघेही GSTच्या काय असतात निम्मे असतात. म्हणून रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ HGST इज इक्वल टू 6%. Next example number 2. On certain article, if rate of CGST is 9%, then what is the rate of HGST and what is the rate of GST? बघा या उदाहरणामध्ये आपल्याला CGSTचा रेट दिलेला आहे 9%. तर HGST आणि GST आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आपल्याला दिलेली माहिती कोणती आहे बघा. रेट ऑफ CGST is equal to 9%. But we know that rate of CGST equal to rate of SGST. जेवढा CGSTचा रेट आहे तेवढाच रेट HGSTचा असतो. देअरफॉर रेट ऑफ SGST इज इक्वल टू 9%. आता नेक्स्ट त्यामध्ये क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. व्हॉट इज द रेट ऑफ GST? सो द रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. म्हणजेच रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ HGST प्लस रेट ऑफ CGST. मग या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ HGST माहिती आहे किती आहे 9%. त्याचबरोबर रेट ऑफ CGST सुद्धा किती आहे 9. सो 9 प्लस 9 18%. Therefore, rate of GST is equal to 18%. बघा उदाहरण अतिशय सोपं आहे. फक्त या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे CGSTचा रेट जेवढा आहे तेवढाच रेट HGSTचा असतो. आणि GST म्हणजेच काय आहे रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ HGST.
Example number 3. Messrs Real Paint sold 2 tins of a luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. उदाहरणाचा अर्थ बघा की मेसर्स रिअल पेंटने 2,800 किमतीचे लस्टर पेंटचे 2 टीन्स म्हणजे 2 डबे विकले आणि जी एस टीचा रेट आहे 28%. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सी जी एस टी आणि एच जी एस टीमध्ये किती रुपये त्यांनी आकारले. फर्स्ट आपण काय लिहूया, टॅक्सेबल व्हॅल्यू. Taxable value of 1 tin is equal to rupees 2,800. 2 टीन त्या ठिकाणी विकलेले आहेत. सो काय येणार बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स इक्वल टू 2 इंटू 2,800. या ठिकाणी आपल्याला मिळतील रुपीज 5,600. एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू 2,800 आहे, 2 डब्यांची 5,600 होणार. रेट ऑफ जी एस टी इक्वल टू 28%. सो रेट ऑफ सी जी एस टी आणि सेम असणार आहे रेट ऑफ एस जी एस टी आणि तो किती येईल, जी एस टीच्या निम्मा असणार आहे म्हणजेच 14%. सो सी जी एस टी काढूयात आता. सी जी एस टी इज इक्वल टू 14% कशावर येणार आहे, ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू जेवढी आहे त्याच्या 14% काय असणार आहे, सी जी एस टी. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 14% मीन्स 14/100 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 2 टीन्सची घ्यायची आपल्याला कारण 2 डबे विकलेले आहेत, 5,600. आणि या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन 0 0 कॅन्सल झाले. 14 इंटू 56 दॅट इज रुपीज 784. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला सी जी एस टीची. सो सी जी एस टी इज इक्वल टू 784. आणि वी नो दॅट सी जी एस टी इक्वल टू एस जी एस टी. सो एस जी एस टी also rupees 784. Therefore, the amount of CGST and HGST charged in tax invoice is rupees 784 each. Example number 4. The taxable value of a wristwatch belt is rupees 586. Rate of GST is 18%. Then what is the price of the belt for the customer? बघा उदाहरणाचा अर्थ की एका रिस्टवॉच बेल्टची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586 रुपीज आणि जी एस टीचा रेट आहे 18%. तर समजा आपण घ्यायला गेलो बेल्ट तर आपल्याला तो किती रुपयांना मिळेल, म्हणजेच ग्राहकाला तो किती रुपयांना बेल्ट मिळेल. द सोल्युशन इज टॅक्सेबल value of wristwatch belt is rupees 586. Rate of GST. Rate of GST
18%. Therefore, GST equal to 18% of taxable value. 18% रेट आहे जी एस टीचा. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आपली 586. सो 18%, 18/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू 586. Then 18 into 586, 10,548 upon 100. Therefore, GST is equal to 105.48. GSTची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 105.48. म्हणजे रिस्टवॉच बेल्टवर आपल्याला एवढा GST द्यावा लागणार आहे. आणि रिस्टवॉच बेल्टची व्हॅल्यू किती आहे? 586. देन अमाऊंट पेड बाय कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल value of wristwatch plus GST. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे रिस्टवॉचची? 586 प्लस 18%नुसार GST किती बसणार आहे आपल्याला? 105.48. त्यामुळे आपल्याला अमाऊंट पेड बाय कस्टमरला किती रुपये द्यावे लागणार आहेत? 691.48 एवढे रुपये कस्टमरला पे करायला लागणार आहेत. बघा उदाहरण किती इझी आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्टवॉचची तुम्हाला माहिती आहे किती आहे व्हॅल्यू? 586. रेट ऑफ GST 18%. मग आपण GST काढून घेतला. टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ GST. तो किती मिळाला आपल्याला? 105.48. मग आता अमाऊंट पेड करणारे कस्टमर ते किती रुपये करेल? तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला किती मिळाले? 691.48. सो द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज ₹691.48. बघा उदाहरणं अतिशय सोपी आहेत आणि त्याचबरोबर टेक्स्टबुकमध्ये जी सॉल्व केलेली एक्झाम्पल आहेत तीसुद्धा तुम्ही अभ्यासा. थँक्यू.